नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्रात सुरुवातीला आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील प्रत्येक नागरिकासाठी खरं तर ही आनंदाची बातमी, कारण स्पुटनिक लस ही देशात दाखल झाली आहे. कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड सोबत आता आणखीन एक लस भारतीयांसाठी लवकरच उपलब्ध होणार आहे. तर काही डोसेस ही स्पुटनिक लसीचे भारतात दाखल झालेले आहेत आणि पुढच्याच आठवड्यात ती नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहेत. आणि या संदर्भातली माहिती जी आहे ती नीती आयोगाचे डॉक्टर वी.के. पॉल यांनी स्वतः दिली आहे. आणि त्यामुळे निश्चितच देशवासियांसाठी ही महत्त्वाची बातमी, कारण लसीकरणाचा वेग वाढवणं हे अत्यंत गरजेचं बनलेलं असताना अशा पद्धतीनं आता भारतीयांच्या सेवेत आणखीन एक लस जी आहे ती उपलब्ध झालेली आहे. कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड सोबत आता स्पुटनिक व्ही ही लस देखील भारतीयांसाठी उपलब्ध होणार आहे. स्वाती लोखंडे आमच्या मुंबईच्या प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत. स्वाती, खरं तर आनंदाची बातमी आहे, पण ही लस नेमकी उपलब्ध कधी होणार? नागरिक प्रत्यक्ष ही लस कधी घेऊ शकतील? स्वाती, आनंदच याच शब्दात आपण खरं तर व्यक्त करू शकतो, कारण या क्षणाला फक्त भारतामध्ये कोरोनासाठी लढण्यासाठी 2 लसी उपलब्ध आहेत. एक तर कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन अशा 2 लसी आहेत आणि त्यातच आता स्पुटनिकची भर पडते. ही लस देशात आधीच आलेली आहे, पण ती पुढल्या आठवड्यापासून भारतीय नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे, विक्रीसाठी अवेलेबल असणार आहे पुढल्याच आठवड्यामध्ये. त्यामुळे खूप महत्वाची बातमी आहे ही आपल्या सगळ्यांसाठी. डॉक्टर रेड्डीज यांच्याकडनं खरं तर ही लॅब उपलब्ध होणार आहे. आपण जर बघितलं की स्पुटनिक ही जी लस आहे ती साधारणतः भारतासह आणखी इतर 10 ते 12 देशांमध्ये फार मोठ्या प्रमाणात मागवली गेली आहे, वापरली जाते. स्पुटनिकचा एक मोठा फायदा म्हणजे जसं कोवॅक्सिन आणि कोविशिल्डचे बूस्टर डोसेस द्यावे लागतात, पण स्पुटनिकचा मात्र एकच डोस द्यावा लागतोय. वी.के. पॉल जे नीती आयोगाचे आरोग्य विभागाचे सदस्य आहेत, त्यांनी ही अत्यंत महत्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. विशेष म्हणजे आणखी काही लसी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहेत. जसं सिरम इन्स्टिट्यूट ही ॲस्ट्राझेनेकाची लस बनवते आणि त्याचबरोबर साधारणतः 750 मिलियन ॲस्ट्राझेनेकाची वॅक्सिन आणि त्याचबरोबर कोवॅक्सिनचे 550 मिलियन डोसेस असे पण अवेलेबल होतील, पण त्याला साधारणतः जून जुलै उजेड येऊ शकेल. पण त्यातल्या त्यात ही खूप महत्वाची बातमी आहे की इतर देशांबरोबर आता भारतामध्ये पण रशियाची ही बहुप्रतीक्षित लस येणार आहे, कारण अशी अनेक जण आहेत की जे या लसीची वाट बघतात. एकच डोस आहे, विशेष म्हणजे एकच डोस आहे, तो भले महाग आहे पण लोक याची वाट पाहतात आणि त्यामुळे लसीकरणाचा वेग देशातला वाढण्यासाठी खूप मोठी मदत होणार आहे. स्वाती, अशीच अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तूर्त धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. त्यामुळे भारतीयांसाठी, संपूर्ण देशवासियांसाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची ही बातमी. आणखीन एक लस आता भारतीयांसाठी लवकरच उपलब्ध होणार आहे. आणि आता आणखीन एक लसी संदर्भातलीच महत्त्वाची बातमी आहे, ती म्हणजे कोविशिल्ड या लसीमधला दुसरा डोस घेण्याचं अंतर जे आहे ते वाढवण्यात आलेलं आहे. पहिला आणि दुसरा या डोस मधलं अंतर जे आहे ते वाढवलेलं आहे. कोविशिल्डच्या दुसऱ्या डोसचं अंतर हे वाढवून आता 12 ते 16 आठवड्यांनंतर तुम्हाला दुसरा डोस घ्यायचा आहे. तर अंतर वाढवण्यास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देखील मंजुरी दिलेली आहे. प्रफुल्ल साळुंखे आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत. प्रफुल्ल, कोणत्या मुद्द्यांच्या आधारावरती हे अंतर वाढवण्यात आलेलं आहे, नेमकी काय सविस्तर माहिती? सध्या आपण जर पाहिलं तर कोविशिल्ड देण्याच्या संदर्भात पहिल्या वेळी जी जाहीर करण्यात आलं होतं की कोविशिल्डचा पहिला डोस दिल्यानंतर 28 दिवसामध्ये दुसरा डोस देणं जो आहे तो बंधनकारक राहील, अशा पद्धतीनं ही नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. पण अनेक टेस्ट जे आहेत ते या ठिकाणी करण्यात आलेले आहेत आणि कोविशिल्ड ही अनेक दिवसांपर्यंत पहिला डोस जो आहे तो या ठिकाणी त्याची मात्रा जी आहे ती लागू पडते. या संदर्भातला अहवाल जो आहे तो कंपन्यांनी केंद्रीय आरोग्य विभागाकडे दिलेला आहे आणि त्या आधारावरच आता आरोग्य विभागानं या ठिकाणी कोविशिल्डची लस जी आहे पहिल्या डोसचा मात्रा जो आहे तो 12 ते 16 आठवडे हा त्याची परिणामकारकता राहू शकते या संदर्भातला अहवाल दिलेला आहे. याचा फायदा नक्कीच गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यांमध्ये जे डोस ची उपलब्धता कमी आहे त्यामुळे पहिला डोस वाया जाईल का ही भीती जी व्यक्त होत होती, त्याला आता कुठेतरी एक दिलासा जो आहे तो मिळालेला पाहायला मिळतो. खरंय. त्यामुळे आणखीन एका लसीच्या उपलब्धतेसोबतच हा एक मोठा दिलासा, अंतर वाढवण्यात आलेला आहे दुसऱ्या डोस आणि पहिल्या डोस मधलं. प्रफुल्ल, धन्यवाद या माहितीसाठी.
आणि आता नांदेडमधून एक महत्त्वाची बातमी लसीकरणासंदर्भातली। नांदेड जिल्ह्यात लसीचा तुटवडा निर्माण झाल्याचं कळतंय। लसीकरण मोहीम त्यामुळे ठप्प पडली आहे। सध्या जिल्ह्यात कोवॅक्सिन लसीचा साठा पूर्णतः संपल्याचं कळतंय आणि त्यामुळे कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस नागरिकांना मिळत नाहीये। जिल्ह्यात एकूण 83 केंद्रांवरती कोविशिल्डचा साठा आहे, मात्र आज प्रत्येक केंद्रावर 100 डोस उपलब्ध आहेत आणि त्यामुळे उर्वरित नागरिकांना लसीकरण होऊ शकलेलं नाहीये। त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे। लसीकरणाच्या बाबतीमध्ये राज्याची जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती नांदेड जिल्ह्याची देखील आहे। नांदेडमध्ये असं सांगितलं जातं आहे की लस उपलब्ध आहे। जिल्हा माहिती कार्यालयानं काल जी प्रेस नोट काढली होती त्यामध्ये असं सांगितलं होतं की प्रत्येक केंद्रावरती 100 डोस आम्ही दिलेले आहेत। जवळपास जिल्ह्यातल्या 83 केंद्राची लिस्ट त्यांनी दिली होती, परंतु आपण सकाळपासून मी 4 ते 5 केंद्रांवरती फिरलो, परंतु तिथं मात्र डोस उपलब्ध नसल्याचं सांगितलं जातं। पहिला डोस तर कुठेच उपलब्ध नाही। तर काही नागरिक माझ्यासोबत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। मला सांगा, तुम्ही इथं कशासाठी आलात? मी अबो 45ची दुसरी डोस घेण्यासाठी इथं आलो आहे। गेल्या 6-7 दिवसापासून मी रोज येतो, वापस जातो। आज सकाळी मी आयुर्वेदिक हॉस्पिटल इथे देखील गेलो होतो सकाळी 6 वाजता, पण तिथं 80 ते 90 लोकांना काहीतरी टोकन दिलं, त्याच्यात माझा नंबर लागला नाही। परत मी वापस आलो। इथं देखील मी सकाळी 9-10 वाजून बघतोय, पण इथं देखील आज डोस मिळत नाही। किती दिवस झाले तुम्हाला पहिला डोस घेऊन? मी 6 एप्रिलला पहिला डोस घेतला होता। आज माझा 38वा दिवस आहे। आज माझा 2 दिवसात जर मला डोस नाही मिळाला तर म्हणतात की पहिला आणि दुसऱ्या डोसमध्ये जर जास्त फरक तर दुसऱ्या डोसचा काही फायदा होणार नाही असं म्हणतात। बरं, ठीक आहे काका, तुम्ही सांगा। मी 8 तारखेला घेतला साहेब पहिला डोस। दुसऱ्या डोसला मी 2-3 वेळेस इथे येऊन गेलो, उपलब्ध नाही म्हणून वापस गेलो। हो, मागच्या अनेक दिवसापासून जो नियोजन प्रशासनानं केलं आहे त्याचं ते नियोजन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। त्यामुळे 18 ते 44 जण वयोगटातील लोकांना तर लस मिळतच नाही, परंतु ज्यांचे पहिले डोस झालेले त्यांना देखील दुसऱ्या डोससाठी वन भटकावं लागत आहे। अशीच परिस्थिती नांदेडमध्ये आता सध्या निर्माण झालेली आहे। मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड। आणि आता बातमी आहे अमरावतीतून। अमरावती महानगरपालिकेने टोकन पद्धत चालू केल्यामुळे लसीकरण केंद्रांवरती गर्दी होत नसल्याचं चित्र दिसतंय, पण जिल्हा सामान्य रुग्णालयानं सुरू केलेल्या लसीकरण केंद्रांवरती नियोजन नाहीये आणि नियोजन न केल्याने आणि ढिसाळ कारभारामुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। आणि याच संदर्भातला इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी। जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने आणि मृत्यूचं प्रमाण वाढत असल्यामुळे लोकांना आता लसीकरणाची गरज वाटायला लागलेली आहे आणि म्हणून जनतेने मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्रावर गर्दी केलेली आहे। अमरावती महानगरपालिकेच्या 14 केंद्रावर जर आपण टोकन पद्धतीने लसीकरण केंद्र सुरू केल्यामुळे त्या ठिकाणी गर्दी अगदी नियंत्रणात आली। मात्र हे अमरावती जिल्ह्यातीलच एव्हिन रुग्णालयासमोरचं परिचर्या प्रशिक्षण केंद्र आहे आणि हे 2 सेंटर आहेत जे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अखत्यारीत येतात। मग आपण या ठिकाणी पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी सकाळपासून तुंबलेली आहे। या ठिकाणी पाहू शकतो की कुठेही सोशल डिस्टन्सिंगचं जे पालन आहे ते पालन आपल्या होताना दिसत नाही। त्यामुळं जे अंतर राखलं गेलं पाहिजे ते अंतर नाही आहे आणि सकाळपासून पहिल्यांदा या ठिकाणी केवळ दुसरा डोस दिला जाईल असं सांगितलं गेलं होतं, मात्र नंतर या ठिकाणी पहिला डोस आणि दुसरा डोस दोन्ही डोस दिले जाईल असं सांगण्यात आलं। त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झुंबड उडालेली आहे आणि कुठेही या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन होताना दिसत नाही। त्यामुळं हे लसीकरण केंद्र आहे की संक्रमण केंद्र आहे हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो। माझ्यासोबत काही नागरिक, मला सांगा तुम्ही किती वाजतापासून या लसीकरण केंद्रावर नातेवाईकांना घेऊन उभे आहात आणि काय नेमकी या ठिकाणी व्यवस्था आहे? हम यहाँ पे सवेरे 7 बजे से खड़े हैं। यहाँ देखा जा रहा है कि जो कूपन वाले हैं उनको भी तो नहीं जाने दे रहे, अन्य लोगों को जाने दे रहे हैं और यहाँ पे सोशल डिस्टेंस का भी पालन नहीं हो रहा है। यहाँ पे बुजुर्ग लोग से भी इतने खड़े हैं, कई लोगों को तो चक्कर भी आ चुके हैं। मेरा ये निवेदन है कलेक्टर साहब से, एक केंद्र पे करके संक्रमण को बढ़ावा ना दे, इससे अच्छे कहीं केंद्र बढ़ाया जाए और पहले डोज पे जितनी गर्दी हो रही है उसकी सोशल दूरी बनाया जाए। और सबसे एक और काम है, यहाँ पे पानी की और कहीं भी व्यवस्था नहीं है। हमारा ये बोलना है कि यहाँ पे सोशल दूरी ही बनाए रखे और थोड़ा सा केंद्र का भी बढ़ाया जाए। निश्चितच नागरिकांचं हे म्हणणं आहे की अमरावती शहरात जे पहिल्या डोससाठी जे केंद्र आहे ते केंद्र वाढवण्यात यावे आणि सोबतच या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडालेला आहे, याच्यावर कुठेतरी नियंत्रण आणावं। व्हिडिओ सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती। आणि अमरावतीच्या या बातमीसोबतच महाराष्ट्राची खबर बात या बातमीपत्रात एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो। बघत रहा न्यूज 18 लोकमत।
आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्राच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि राज्यभरात लसीकरण कसं सुरू आहे या संदर्भातल्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवतोय. वाशिम जिल्ह्यातून बातमी आहे. वाशिम जिल्ह्यात 45 वर्षांवरील नागरिकांना लसीचा दुसरा डोस जो आहे तो दिला जातोय. जिल्ह्यातील 32 केंद्रांवरती हे लसीकरण इथे सुरू आहे. तर दुसरा डोस आपल्यालाही मिळावा या आशयपोटी अनेक नागरिक या ठिकाणी सकाळपासूनच त्यांनी गर्दी केलेली आहे. मात्र लस कमी असल्यामुळे दुसऱ्या डोससाठी आलेल्या अनेकांना निराश होऊनच परतावं लागलंय. आणि याच संदर्भातला वाशिम मधला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किशोर गोमाशी यांनी. माझ्या समेत काही इथं आलेल्या महिला आहेत. आपण यांना ज्या लसीकरणाबद्दल विचारू. मावशी तुम्ही सांगा, तुम्ही किती वाजता आले? आम्ही सकाळी 7 वाजता आलो इथे. बरं, तुमचा दुसरा डोस आहे ना? दुसरा डोस आहे. मग एवढ्या लवकर येण्याचं कारण काय? ते नंबर लागत नाही इथे लवकर. नंबर लागत नाही म्हणून? हां, त्यासाठी काल येऊन वापस गेलो. उशिरा गेलो तर वापस घरी गेलो. त्यासाठी आज लवकर आलो. तुम्ही सांगा, तुम्ही केव्हा आले? 7 वाजतापासून येऊन बसलो. दुसरा डोस आहे? हो, दुसरा डोस आहे. कोवॅक्सचा? याच्या अगोदर तुम्ही वापस गेले होतात का? इथून नाही, पण तिकडच्या सरकारी दवाखान्यावर वापस गेलो होतो. ते दुसरी लस आली म्हणे, तुमची कोवॅक्स आली नाही म्हणे. आता इथं आले म्हणून माहीत झालं. सकाळी 7 वाजतापासून येऊन बसलो. 11 वाजले तरी यांचं आणखी सुरू नाही झालं. उशिरा सुरू झालं. तुम्ही सांगा, तुम्हाला नेमकं तुम्ही लस घेण्यासाठी आल्यात, तुमचा नंबर लागला का? टोकन मिळालं? हो सर, तसा तर मला 1 मेचाच म्हणजे मेसेज होता. परंतु 1 मेनंतर आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला इन्क्वायरी केल्यानंतर लक्षात आलं की बा कोवॅक्सिनचा डोस इथे अवेलेबल नाही आहे आणि 5-6 दिवसात अवेलेबल होईल. त्या हिशोबाने आम्ही आज चौकशी केली तर आज अवेलेबल होता. पण आम्हाला एक कॉईनची सिस्टम या ठिकाणी माहिती नव्हती की बा 100च डोस देण्यात येतात की. आम्हाला यायला थोडा उशीर झाला. 10-11 दरम्यान आम्ही आलो. तोपर्यंत कॉईन या ठिकाणी वाटून देण्यात आले होते. त्यानंतर मग आता आम्ही आशेवर आहे की यातले काही बिफोर डेटचे निघतील किंवा काही कोविशिल्डचे निघतील तर आमचा नंबर लागेल. आणि याच आशेवर आता आम्ही थांबलेलो आहोत की आम्हाला पण वॅक्सिन मिळून जाईल. तसं जर समजा आज नाही मिळाली तर मग उद्या यावं लागेल सर. कारण 45 दिवसाची लिमिट आहे. त्याच्या अगोदर आमचा प्रयत्न आहे की आम्हाला लसीकरण भेटलं पाहिजे. किशोर गोमाशे, न्यूज 18 लोकमत, वाशिम. आणि वाशिमच्या या बातमीसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. थोड्याच वेळात भेटणार आहोत स्पीड न्यूजमध्ये माझी सहकारी प्राचीसह. आणि जाता जाता एक महत्त्वाची आठवण, मास्क लावा, सुरक्षित रहा, काळजी घ्या. थोड्याच वेळात भेटूया स्पीड न्यूजमध्ये. बघत रहा न्यूज 18 लोकमत.